अंबरनाथमधनं एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे, ज्यात चक्क भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते थेट पोलीस स्थानकाच्या आवारातच आमने सामने आले असल्याचं समजतंय। खरं तर हा वाद सुरू झाला तो एका कार्यालयाच्या मुद्द्यावरून आणि बघता बघता हा वाद इतका चिघळला की मनसेच्या शहराध्यक्षांना थेट मारहाण झाली आहे आणि त्यांची गाडीही फोडण्यात आल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात नेमकं घडलं तरी काय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। मुळात वादाची ठिणगी कुठे पडली तर सांगते। हा वाद सुरू झाला अंबरनाथ मधील हनुमान मंदिर परिसरात आणि मुद्दा होता भाजपच्या कार्यालयाचा। भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये या कार्यालयावरून शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि तिथूनच या राड्याला सुरुवात झाली। इथून पुढे हे प्रकरण आणखीनच चिघळलं। वाद थेट शिवाजीनगर पोलीस स्थानकाच्या आवारापर्यंत पोहोचला आणि इथेच भाजप कार्यकर्त्यांनी मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना मारहाण केल्याचं वृत्त आहे। एवढाच नाही तर शिर्केंची 4 चाकी गाडीही यावेळी फोडण्यात आली आहे। पोलीस स्थानकाच्या आवारातच असा प्रकार घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि काही काळ प्रचंड तणावाचं वातावरण होतं आणि या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे उपलब्ध असलेल्या वृत्तानुसार भाजप कार्यकर्त्यांवर मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाहीये अशी माहिती समोर येते। त्यामुळे गुन्हा नेमका कोणाविरोधात दाखल झालाय आणि कारवाई कधी होणार हा प्रश्न आता अंबरनाथमध्ये चर्चेचा विषय बनला। शेवटी काय तर एक कार्यालय, 2 पक्ष आणि पोलीस ठाण्याच्या आवारातच झालेला मोठा राडा याने प्रचंड खळबळ उडाली आहे। खरं तर अंबरनाथ मधलं हे चित्र आजचं नाहीये, तर स्थानिक पातळीवर सत्तेसाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीचा एक उत्तम उदाहरण आहे। आणि आज मुद्दा कार्यालयाचा होता, उद्या तो आणखीन कसला असेल, त्यावेळी काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही। त्यामुळे हा राडा इथेच थांबतो की आणखीन चिघळतो हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।